मुंबई आणि ठाण्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी। आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणं टाळा, प्रशासनाचं आवाहन। पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट, पुढील 24 तासात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज। औरंगाबाद, जालना आणि बीडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, ऑरेंज अलर्ट जारी। विदर्भातही विजांसह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे आणि पालघरमधील शाळांनाही आज सुट्टी, हवामान विभागाच्या अंदाजानंतर पालिकेकडून खबरदारी। पावसामुळे आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी, जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांचे आदेश। आज मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईतील विविध ठिकाणांवर अधिकाऱ्यांचं विशेष लक्ष, पालिकेच्या नियंत्रण कक्षातून ठेवली जाते नजर। पालिका आयुक्त भूषण गगराणींनीही घेतला आढावा। मुंबईतल्या पावसाचा ईव्हीएम मशीनलाही फटका, सहारा एअरपोर्ट मधल्या स्ट्रॉंग रूम मध्ये पाणी शिरलं, काही ईव्हीएम मशीन्स पाण्याखाली। मुंबईतील शिवडीच्या परळ व्हिलेजमध्ये अनेक घरात पाणी शिरलं, नागरिकांची तारांबळ। सोलापूरच्या बार्शीत अतिमुसळधार पावसामुळे आगळगाव येथे चांदणी नदीला पूर, आगळगाव उंबरगे पूल ओलांडता येत नसल्यानं रुग्णवाहिका अडकली। छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस, पावसामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील ग्रंथालयात पाणी, पुस्तकाच्या रॅकच्या तळाशीही पाणी, काही पुस्तकेही भिजली। नाशिकच्या ग्रामीण भागात तुफान पाऊस, येवला, नांदगाव, मनमाडमध्ये पावसाची संततधार सुरूच। बीड जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, बीड, परळी, गेवराई आणि अंबाजोगाई तालुक्यात दमदार पाऊस। जिल्ह्यातील बहुतांश सर्वच पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर, पावसाचा काढणीला आलेल्या पिकांना फटका। वाशिम जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पाऊस, पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात, काढणीला आलेलं सोयाबीन पीक शेतात सडण्याची भीती। नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश, राज्यात कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांची माहिती। लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर, हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिकांचं नुकसान। खोपोलीतील झेनित धबधब्याच्या प्रवाहातून तरुणी गेली वाहून, तरुणीचा मृतदेह पेप्को कंपनीच्या पुलाजवळ सापडला। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त आज पुण्यातील वाहतुकीत बदल, दुपारी 3 वाजल्यापासून हे बदल लागू असतील। विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे सदस्य महाराष्ट्र दौऱ्यावर, आजपासून 3 दिवस बैठका घेणार। परिवर्तन महाशक्तीचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा, प्रहारचे प्रमुख बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यासह 6 पक्षांचे पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर, अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। अमित शहांसोबत महायुतीची बैठक, तिढा असलेल्या जागांवर 2 दिवसात तोडगा काढण्याच्या अमित शहांच्या सूचना। आमचं सरकार येताच 370 हटवलं, राम मंदिर बांधलं, सीएए कायदाही आणला, तुम्ही कितीही विरोध करा, वक्फ बोर्डाचा कायदा आणणारच, अमित शहांचं वक्तव्य।
ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फोडा आणि आपल्याकडे जोडा, अमित शहांनी दिला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र. कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ ही चिन्ह एकच मानून काम करा. आपणच घड्याळ आणि धनुष्यबाणाला हरवलं तर जिंकणार कोण? पश्चिम महाराष्ट्रात यश मिळवलं तर राज्यात सहजच विजयी होऊ, शहांना विश्वास. बूथ कार्यकर्ते सांभाळा, पण त्यांच्यावर काम सोपवून गप्प बसू नका. ही मानसिकता लोकसभेत दिसून आली होती. कुणावर अवलंबून राहू नका, प्रत्येक काम स्वतः करा, देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला. तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून जागा वाटपाची चर्चा करतायत. आमच्यात कुठल्याही प्रकारचा वाद नाही. यशस्वीरित्या बोलणं सुरू आहे. बोलणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही माध्यमांना सांगू. जागा वाटपाबाबत रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. आम्ही भारत घडवण्यासाठी निवडणूक लढवतोय. 2024 मध्ये भाजपाची बहुमताने सत्ता येईल, अमित शहांनी व्यक्त केला विश्वास. कोल्हापूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन. यावेळी अन्य नेत्यांची उपस्थिती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा मुंबई दौरा. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शहा मुंबईत येणार. आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक. विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीची लवकरच पुन्हा दिल्लीत बैठक होणार. छत्रपती संभाजीनगरमधील शहांसोबतच्या बैठकीत जागा वाटपाबाबत तत्वतः चर्चा झाल्याची माहिती. अजूनही 90 विधानसभा मतदारसंघांबाबत महायुतीमध्ये तिढा. याबाबत चर्चेसाठी महायुतीच्या नेत्यांची आज पुन्हा मुंबईत बैठक. तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार. 5 ऑक्टोबरला राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर. राज्यभरातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची घेणार भेट. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा महत्त्वाचा दौरा. आदित्य ठाकरे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कोकण दौऱ्यावर. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड, दापोली, मंडणगड भागात आदित्य ठाकरेंचा दौरा. नाशिकच्या देवळालीमध्ये जयंत पाटलांनी इच्छुक उमेदवारांची घेतली ओळख परेड. इच्छुकांची भाऊ गर्दी. स्टेजवर बोलावून कार्यकर्त्यांना करायला लावलं अभिवादन. (2019) मध्ये कर्जत जामखेडमधल्या जनतेनं निवडून दिलं. आताही केवळ लीड वाढवायचंय. विजय तर होणारच. शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांना विश्वास. चिंचवडमधील अजित पवार समर्थकांकडून अजितदादांचीच कोंडी. भाजपच्या वाट्याची चिंचवड विधानसभा जागा घ्या, अन्यथा येत्या 4-5 दिवसात मवियात प्रवेश करू, समर्थकांचा दादांना इशारा. उद्धव ठाकरे आता पातळी सोडून बोलतायत. कोरोनाच्या काळात तुम्ही घरात बसून राहिलात. अमित शहा इथे आले तर तुमच्या पोटात का दुखू लागलंय? गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर टीका. राज्यात पाऊस कमी पडो की जास्त पडो, विमा अनुदान उशिरा मिळो, कृषी मंत्र्याला खाव्या लागतात शिव्या, त्यामुळे रोज रात्री उचक्या लागतात. कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य. सत्ता सामान्य माणसाला यातना देण्यासाठी कशी वापरायची हे परळीत दिसतं. आमच्या नावावर निवडून आले आणि सत्तेत जाऊन भाजपसोबत बसले. लोकांची एक प्रकारे फसवणूक केली. शरद पवारांची नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका. भंडाऱ्यात ठाकरे गटातील 5 पदाधिकाऱ्यांच्या उचलबांगडीनंतर अंतर्गत कलह. बाजू न ऐकता केलेली कारवाई चुकीची. विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम दिसेल. निलंबित जिल्हा सहसंपर्क प्रमुख नरेश डहारे यांचा पक्ष नेतृत्वाला इशारा.
दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडूंचं आंदोलन, 4 दिवसांच्या आत मागण्या पूर्ण करण्याचं सरकारचं आश्वासन. मंत्री अब्दुल सत्तारांच्या प्रस्तावानंतर बच्चू कडूंचं आंदोलन मागे. ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंनी उपोषण सोडलं. उपोषणाच्या 7व्या दिवशी वडीगोद्रीच्या महिला सरपंच आणि महिलांच्या हस्ते पाणी पिऊन सोडलं उपोषण. मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, पडून राहून उपोषण करू शकत नाही. जरांगेंची प्रतिक्रिया, 9व्या दिवशीच जरांगेंचं उपोषण स्थगित. मनोज जरांगे उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये. उपोषणादरम्यान जरांगेंची प्रकृती बिघडली होती. उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे हॉस्पिटलमध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.